आज आहे डे 3। आमची सगळी तयारी झाली, आम्ही रेडी झालो आहे, ब्रेकफास्ट झाला आहे करून आणि आता आम्ही निघालो आहोत चेरापुंजीला जाण्यासाठी। तर चेरापुंजीला आमचं ऑन द वे काही केव्ज आहेत, काही आयटेनरीमधले काही लोकेशन्स आहेत, ते आम्ही बघणार आहोत। तुम्हालाही या व्हिडिओमध्ये बघता येईल। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजचा हा जो पूर्ण दिवसाचा जो व्हिडिओ राहणार आहे तो खूप इंटरेस्टिंग राहणार आहे। आयटेनरीज खूप छान छान आहेत। चलो देन, आता आपण भेटूया केव्सला पोहोचल्यावर। वी आर ऑल सेट, रेडी टू गो टू चेरापुंजी। हाय, ऑल सेट, रेडी टू गो। चेरापुंजीला चाललोय आम्ही। आम्ही आयटनरी बघायला थांबणार आहोत। जिथे थांबू तिथले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की आज आम्ही केव्समध्ये जाणार आहोत, तर ते सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे। तुम्ही नक्की बघा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला, प्रीती ताई दाखवते, पुढे बसली आहे, थोडीशी आज नरम गरम आहे। हाय गरम गरम आहे। आम्ही आत्ता शिलाँग व्ह्यू पॉईंटला पोचलो आहोत। मधलं शूटिंग मी नाही करू शकले कारण आम्ही खाली पोचलो तर तिथे असं आहे नियम की आपली गाडी आपण तिथेच पार्क करायची आणि 100 रुपीज पर पर्सन असा तिकीट रेट आहे। आणि तिथून आपल्याला त्यांची जी दुसरी व्हेकल असते, दुसरी गाडी असते, त्याच्यात बसून आपल्याला इथे वरपर्यंत व्ह्यू पॉईंटपर्यंत ते सोडतात। कारण हा कंप्लीट मिलिटरी एरिया आहे, त्याच्यामुळे तिथे फोटो शूटिंग अलाउड नाही आहे। आपल्याला फोन कारमध्ये पुढे ठेवावे लागतात आणि मिलिटरी जो चेकपॉईंट एरिया आहे तिथे आपल्याला आपले ID प्रूफ दाखवावे लागतात। आणि मग तिथून हार्डली एक 8-10 मिनटाचा रस्ता आहे, ते आपल्याला व्ह्यू पॉईंटला आणून सोडतात। त्याच्यानंतर आपण इथे सगळा व्ह्यू बघायचा, फोटो काढायचे, शूटिंग करायची, आपल्याला बसायचं, आपण बसू शकतो इथे, गप्पा मारू शकतो। आणि मग इथून आपलं सगळं बघून झालं की ज्या गाडीने आपल्याला इथे सोडलं त्याच गाडीत आपण खाली परत रिटर्न जायचं। जाताना परत आपण फोटो शूटिंग नाही करू शकत। फोन पुढे सबमिट करायचे, म्हणजे गाडीतच ठेवायचे पुढे। आता मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो कसा आहे। हा व्ह्यू पॉईंट आहे, इथून आपण वर जाऊ शकतो। हाय, 2 फ्लोअर आहेत। हा आहे फर्स्ट फ्लोअर वरून व्ह्यू। आता आपण अजून वर जाऊ सेकंड फ्लोअरला। आम्ही एलिफंट वॉटरफॉलला आलो आहे। तर खूप आपल्याला खाली काही ट्रेकिंग करायची नाही आहे, जवळच आहे हा वॉटरफॉल। तर बघूया, इथे सुद्धा 100 रुपीज पर पर्सन तिकीट घ्यावं लागतं आपल्याला। एलिफंट वॉटरफॉलला आम्ही खाली आलो आहोत आणि हा आहे खालचा व्ह्यू। मस्तच, फुल पैसा वसूल। एलिफंटा वॉटरफॉल झाला आता आमचा बघून, फोटो काढले, व्हिडिओज पण काढले भरपूर। छोटीशी ट्रेकिंग आहे इथे, तुम्हाला खाली पायऱ्या उतरून यावं लागतं। मेघालयामध्ये तुम्हाला यायचं तर निसर्ग भरपूर सुंदर आहे, जंगल ट्रेल केल्याचा फील येतो। फक्त तुम्ही येणार असाल तर सोबत स्पोर्ट्स शूज, पाण्याची बॉटल आणि अगदी कमी वजनाची बॅकपॅक घेऊन या। इथे मॅक्झिमम ट्रेकिंग आहे। खाली उतरताना माणूस उत्साहात येतो, पण वर चढताना अशी हालत होते, हो ना पिंटू? ठंडी में पसीने कैसे छूटते हैं ये मेघालय में आके पता चलेगा। हाँ, अभी हम लोग
कहाँ पे आए हैं? वैशाउडंग वाटरफॉल्स। अच्छा, हाफ एन आवर जैसा लगेगा तो ट्रेकिंग। अच्छा, कौशिक भैयांनी सांगितलं आपण कोणत्या वॉटरफॉलला आलोय. स्क्रीनवर ते नाव मी जाने में थोड़ा कम लगेगा, आने में कितने में हाफ एन आवर. स्क्रीनवर हे नाव डिस्प्ले होईलच. तिकडे समोर तो वॉटरफॉल दिसतोय. जाने में तो नीचे जाना है. तिकडे आपल्याला जायचंय. ट्रेकिंग भरपूर आहे इथे. बरंच खाली उतरायचं आणि तेवढंच चढून यायचं आहे आपल्याला. साईडनी पाय टाक. हां, तिरका पाय टाकता है. अरे इधर तो गाड़ी आता है, साला नीचेच गाड़ी लेके वरून आम्ही आलो खाली. फोटो काढला. इथे त्यांनी वॉर्निंग दिलेले आहेत वॉटरफॉलला जाताना. डेंजर पॅच आहे एवढा, खूप रिस्की पॅच आहे. पाय सोड. पिंटू साईडला नको, मध्ये पाय ठेव, नाहीतर तुटायचा बांबू एका साईड. खूपच रिस्की आणि डेंजर होता. पाय स्लिप होत होता मध्ये मध्ये मातीवरून, पण तो आम्ही पार केलाय. अरे बापरे, इथून अजून खतरनाक आहे पुढे. बापरे, लाकडी स्टेप्स आहेत, हे अवघड आहे. गेटिंग वर्स्ट. लाकडी स्टेअर्स आहेत, अवघड आहे हे. बापरे, जमेल की नाही माहित नाही. हा असा खतरनाक पॅच आहे पुढचा पण. इथला पण असाच होता. ही कल्याणची गँग, प्लीज हाय करा. हाय, बाय. जग खूप छोट आहे, आपल्याला गोल आहे पृथ्वी. आपल्या ओळखीची लोक खाली जाते. भारी वाटतंय. मला वाटलं नव्हतं की मी असा ॲडव्हेंचरस ट्रेक करेल कधी. हे छोट्या बेबीला घेऊन आलेत ॲडव्हेंचरस ट्रेक करायला. हा बघितलात, हा रिस्कीवाला पॅच आम्ही क्रॉस करून खाली आलोय. तुला एवढं खतरनाक पहिलं ट्रेक माझं. खूप मजा येते. थँक्स टू कीर्ती, तिचाच प्लॅन होता मेघालयाला जायचा. मजा येते, फुल घामाघूम झालोय. हे मागे बघताय तुम्ही, किती डेंजर ट्रेकिंग आहे. अक्षरशः शूज पण नाही राहते त्या बांबूच्या स्टेअर्सवर. पण आम्ही आलोय, मजा येते. तो समोर वॉटरफॉल दिसतोय. हा वॉटरफॉल आणि हा व्ह्यू बघण्यासाठी पण एवढं ॲडव्हेंचरस ट्रेक करून खाली आलं. तुम्ही इथे ही खडकं बघतायत. पावसाळ्यामध्ये आय गेस वरपर्यंत पाणी असेल. पूर्ण खडकाला असे खड्डे खड्डे पडलेत. हा आहे व्ह्यू. पावसाळ्यात अजून भारी राहील. पावसाळ्यात खाली येईल कोण बघायला. भारी बरोबर आहे, पावसाळ्यात पाणी पूर्ण भरलेलं असेल. इथे बघितलं असं कुंड तयार झालंय इथे पाण्याच्या प्रवाहामुळे. हा डेंजर पॅच चढणार आहोत आम्ही आता. ह्या डेंजर पॅचने एक पडाव आम्ही पार केलाय. आता ह्या डेंजर पॅचने आपल्याला वरती जायचंय. हा खालचा पडाव पार झालाय. आता हा एक पडाव पार करायचा आहे. कीर्ती गेली आहे वरती. हा डेंजर पॅच होता कम्प्लीट. डिसेंबरच्या थंडीत आम्ही मेघालयाला ट्रेकिंगला आलो आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय की हा थंडीचा सीझन आहे. माझ्या लाईफमधली पहिली ॲडव्हेंचरस ट्रेकिंग होती ही. मला विश्वास नाही बसत आहे की ती मी ऑलमोस्ट कंप्लीट केली आहे. खूप थ्रिलिंग होती, मजा आली आणि स्पेशली फ्रेंड्ससोबत जास्तच मजा आली. आलो आता आम्ही वरती चढून.
खाली त्या बांबूच्या इतक्या डेंजर पायऱ्या चढलोय की ह्या दगडी पायऱ्या काहीच नाही वाटत आहे. त्यामुळे ऑलमोस्ट डन आहे. शेवटच्या काही 40-50 पायऱ्या राहिल्यात. मजा आली. तिथून आम्ही जिन्याने वर चढून आलो. त्याच्या टपऱ्यात त्याच्या लेफ्ट साईडला. आणि इथून आता थोडासा रोड आहे एक 400-500 मीटरचा. आणि मग तिथून पुन्हा थोडीशी ट्रेकिंग आहे. जवळ आलो आता आपण. आता हा लास्ट पॅच राहिलाय आपला. मग आपण आलो पार्किंग जवळ. के थकलेत सगळे. आता इलेक्ट्रॉल पावडर नाही, मी नाही थकली आहे. मी एकदम टकाटक आहे. तू पकड, मी बॅग पाण्यात इलेक्ट्रॉल पावडर टाकून पाण्यात इलेक्ट्रॉल टाकून पिणार तर आम्ही एक सिप मारणार आहे. आता आमच्या सेकंड ट्रॅकला चाललो आम्ही. येस, आरवाय केव्स. हिअर वी कम. केव्स मध्ये जायचंय म्हणून थोडं एनर्जी बूस्ट करण्यासाठी आम्ही चलिए भैया, हो गया. इलेक्ट्रॉल पिणार आहे सगळेजण. सांडेल अंगावर ग. आरवा लमशाना केव्ह. किती चढून झालं आपलं. तिकडे काय लिहिलंय? काय इकडे बोर्डावर बघ पैशाचं इकडे. हो का. स्लो एन्जॉय द वॉक, लिसन टू द इन्सेक्ट्स, बर्ड्स, ॲप्रिशिएट नेचर. ट्रू. हा, घनदाट जंगलात आल्यासारखं वाटतंय. थंडी वाजते ना ताई. आता आय गेस 3:45-4 वाजले असतील. आणि इथे 5-5:30 वाजता सूर्यास्त व्हायला स्टार्ट होतो. आणि 3:30-4ला टेम्परेचर डाऊन होतं. थंडी वाजायला लागली आम्हाला. आधीच्या वॉटरफॉलला आमची खूप दमछाक झाली, पण तो एक्सपिरियन्स पण खूप भारी होता. तो कायम लक्षात राहील. फ्रेंडसोबतची पहिली ॲडव्हेंचरस ट्रिप. पाणी इथे स्लिपरी असेल. आपण केव्हच्या आत एंट्री केली आहे. बघू शकता तुम्ही. अंधार असल्यामुळे व्हिडिओ एवढा क्लिअर नाही आहे. Ya,